गुरु म्हणजे मार्गदर्शक नव्हे तर स्वतःचा शोध लावायला शिकवणारा आरसा. भारतीय संस्कृतीत गुरुचे स्थान अत्युच्च आहे. गुरुप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दरवर्षी साजरा केला जाणारा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा. हा दिवस केवळ धार्मिक किंवा शैक्षणिक दृष्टिकोनातूनच नव्हे तर आत्मिक उन्नतीच्या दृष्टीनेही खूप महत्त्वाचा आहे. गुरुपौर्णिमा आषाढ महिन्याच्या पौर्णिमेला साजरी केली जाते. या दिवशी महर्षी वेदव्यास यांचा जन्म झाला होता. त्यांनी वेदांचे वर्गीकरण करून ज्ञान संरचित केलं, म्हणून त्यांना व्यास म्हणतात आणि आदी गुरु मानले जाते. त्यांच्या स्मरणार्थ हा दिवस व्यास पौर्णिमा म्हणूनही ओळखला जातो. गुरु म्हणजे अंधारात हरवलेल्या विचारांना मार्ग देणारा प्रकाश. गुरु म्हणजे एक व्यक्ती नव्हे तर एक अशी प्रेरणा जी तुमच्यात सुप्त असलेल्या क्षमतेला जागृत करते. गुरु तो जो दिशा दाखवतो पण चालायला स्वतःवर विश्वास शिकवतो. हा दिवस फक्त आध्यात्मिक गुरूंना वंदन करण्यापुरता मर्यादित नाही. शिक्षक, पालक, मार्गदर्शक, कोच हे सगळेच आपल्यासाठी गुरुच असतात. शाळांमध्ये, संस्थांमध्ये विविध कार्यक्रम होतात. विद्यार्थ्यांकडून गुरूंच्या पाया पडून आशीर्वाद घेतले जातात. आध्यात्मिक क्षेत्रात हा दिवस गुरुमंत्र दीक्षा, साधना आरंभ, ध्यान, भक्ती यासाठी अत्यंत शुभ मानला जातो. आजच्या धावपळीच्या युगात लोक मानसिक, भावनिक ताणाखाली असतात. अशावेळी एक योग्य गुरु मानसिक आधार देतो, मनोबल वाढवतो. गुरुपौर्णिमा आपल्याला स्मरवते की ज्ञान महत्त्वाचे असले तरी दृष्टी अधिक महत्त्वाची आहे. ती फक्त गुरुकडूनच मिळते. गुरुपौर्णिमा ही आपल्या गुरुविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याची एक संधी आहे. गुरूंनी घडवलेले विचार, शिकवलेली मूल्य आणि दिलेली दिशा हेच जीवनाचे आधारस्तंभ आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक या बटनावर क्लिक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीला हा व्हिडिओ शेअर करा. कॉमेंट बॉक्समध्ये तुमचे नाव व गावाचे नाव कॉमेंट करा.